देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत। सरकारकडून विविध योजनांचं उद्घाटन, घोषणा, पायाभरणीला वेग आलाय, तर विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांविरोधात आपली रणनीती आखायला सुरुवात केली आहे। काँग्रेस आणि निवडणूक रणनीती म्हटलं की ती गांधी परिवाराशिवाय असू शकत नाही। परत एकदा काँग्रेसनं आखला आहे राहुल गांधीसाठी मेगा प्लॅन। पुन्हा एकदा भारत भ्रमंतीची योजना। कन्याकुमारी ते काश्मीर नंतर 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या अगोदर मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर ईशान्येतल्या मणिपूर पासून पश्चिमेकडच्या मुंबईपर्यंत भारत न्याय यात्रेला राहुल गांधी सुरुवात करतील। जास्तीत जास्त लोकांना या यात्रेत सहभागी होता यावं म्हणून या खेपेला यात्रेचा बराच भाग हा बसनं असणार आहे। तर पदयात्रेदरम्यान छोट्या छोट्या अंतरासाठी चालण्याचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे। भारत जोडो यात्रेतून अनुभव घेत राहुल गांधी आता तरुण, महिला आणि उपेक्षित लोकांशी संवाद साधणार आहेत। पूर्वेच्या मणिपूर पासून निघणारी ही यात्रा दशकभर सत्तेपासून लांब असणाऱ्या काँग्रेससाठी सत्तेच्या सूर्योदयाकडे वाटचालीसाठी पथदर्शक ठरणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या विषयाला अनुसरूनच आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता। तो प्रश्न पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर। आजचा आपला दुसरा प्रश्न, राहुल गांधींची मणिपूर ते मुंबई नवी यात्रा काँग्रेसला लोकसभेसाठी फायदा होईल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। निवडणुकीच्या राजकारणात भाजपनं गेल्या 10-12 वर्षात काही अपवाद वगळता काँग्रेसला धोबी पछाड दिलाय। त्यामुळे पक्षांतर्गत लोकशाही, जनतेबरोबर काँग्रेसची तुटलेली नाळ आणि परत एकदा घराणेशाहीचा साक्षात्कार झालेल्या काँग्रेसलाही भारत न्याय यात्रा अनेक कारणासाठी महत्त्वाची आहे। भाजप विरोधात लढण्यासाठी कार्यकर्त्यांना आलेली मरगळ झटकून नैतिक आणि राजकीय बळ देऊन ही नवी यात्रा निर्माण करेल असा विश्वास काँग्रेसला वाटतोय। पाहूया हा रिपोर्ट। राहुल गांधी पुन्हा एकदा सज्ज। मणिपूर ते मुंबई भारत न्याय यात्रा। 14 राज्य, 85 जिल्हे आणि 6200 किलोमीटरचा प्रवास। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनंतर काँग्रेसने नव्या वर्षात दुसऱ्या यात्रेची घोषणा केली आहे, भारत न्याय यात्रा। 14 जानेवारी पासून सुरू होणारी ही यात्रा 20 मार्च पर्यंत चालणार आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर राहुल गांधींच्या या यात्रेला सुरुवात होईल। भारत जोड़ो यात्रा के बाद अब राहुल गांधी जी के नेतृत्व में कांग्रेस पार्टी भारत न्याय यात्रा निकालने वाली है। 14 जनवरी से लेकर 20 मार्च तक 6200 किलोमीटर लंबी भारत न्याय यात्रा 14 राज्यों से गुजरेगी। मणिपुर में शुरुआत होगी और यह समाप्त होगी मुंबई में। कन्याकुमारी ते काश्मीर अशा भारत जोडो प्रमाणे ही भारत न्याय यात्रा पायी असणार नाही। या मेगा प्रवासात राहुल गांधी बसने प्रवास करणार आहेत। ही भारत न्याय यात्रा मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, उडीशा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र असा प्रवास करेल। विशेष म्हणजे यंदाच्या भारत न्याय यात्रेत प्रियांका गांधीही सहभागी होणार असल्याची माहिती आहे। याशिवाय यात्रेमध्ये सहभागी नेते काही काळ वेळोवेळी पायी चालणार आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचं काँग्रेसचं उद्दिष्ट आहे। द्वेष, भीती आणि धर्मांधता या राजकारणाशी लढा देणं हे या यात्रेचं मुख्य उद्दिष्ट असल्याचं
काँग्रेसचं म्हणणं आहे। भारत न्याय यात्रा, ताकि लोगों में हम आश्वासन देंगे कांग्रेस पार्टी की ओर से, राहुल गांधी जी की ओर से, कि कांग्रेस पार्टी वचनबद्ध है लोगों को, आम जनता को आर्थिक न्याय, सामाजिक न्याय और राजनीतिक न्याय पूर्ण तरीके से उपलब्ध हो। मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारावरून काँग्रेस भाजप विरोधात आघाडीवर होती। त्याच पार्श्वभूमीवर यात्रेची सुरुवातच मणिपूरहून करत भाजप विरोधाचं वातावरण निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे। नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान असं म्हणत काँग्रेसची भारत जोडो यात्रा निघाली होती। आता मणिपूरमधील हिंसाचाराला भाजप विरोधाचं केंद्र करून काँग्रेस भारत न्याय यात्रा काढणार आहे। 2022 साली कन्याकुमारी ते काश्मीर अशा निघालेल्या या भारत जोडो यात्रेचा फायदा दक्षिणेतील राज्यांमध्ये काँग्रेसला झाला होता। त्यामुळे भारत न्याय यात्रेतूनही काँग्रेसला मतांच्या लाभाची अपेक्षा असणारच आहे। टीम 0 अवरसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। मोदींच्या करिश्मामुळे काँग्रेस बॅकफुटवर गेली आहे का हा प्रश्न आहे, कारण निवडणुकांच्या निकालांमध्येही तसंच दिसून आलंय। त्यामुळे पुन्हा एकदा जनतेशी नाळ जोडण्यासाठी काँग्रेस राहुल गांधींच्या यात्रेतून प्रयत्न करताना दिसते। याविषयीच आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला। आजचा आपला दुसरा प्रश्न होता, राहुल गांधींची मणिपूर ते मुंबई नवी यात्रा काँग्रेसला लोकसभेसाठी फायदा होईल का? सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया बघूयात। प्रशांत वानखेडे, एक्स वरून, या पदयात्रेमुळे नक्कीच काँग्रेसला लोकसभेत फायदा होईल, मात्र वंचितचा इंडिया आघाडीत सहभाग न झाल्यास महाराष्ट्रात काही फायदा होणार नाही। YouTube वरून अजय वेलणकर, ही यात्रा राजकीय फायद्यासाठी आहे, देशाचा, जनतेचा याच्याशी काहीच संबंध नाही। YouTube वरून राहुल कासारे, काँग्रेसला मतदानात फायदा होईल का माहित नाही, पण राहुल गांधींची इमेज नक्कीच सुधारेल। फेसबुक वरून नकुल देशमुख, प्रामाणिक प्रयत्न केले तर थोडाफार का होईना पण फायदा नक्कीच होईल। फेसबुक वरून सुनील पगारे, नक्कीच फायदा होईल, त्यामुळे काँग्रेस पक्ष मजबूत होईल, सर्वसामान्य जनता काँग्रेस सोबत आहे। इंस्टाग्राम वरून सौरभ देशमुख, ज्या सीट आहेत त्या पण येणार नाहीत। इंस्टाग्राम वरून हेम वंजारी, गेल्या वेळच्या यात्रेचा परिणाम म्हणून 5 राज्यात झालेल्या निवडणुकीत काँग्रेस 4 राज्यात तोंडावर आपटला, त्यामुळे यावेळी काही वेगळं होणार नाही। एकीकडे इंडिया आघाडीची मोठ बांधली आहेच, पण या खेपेला काँग्रेस स्वतः सुद्धा कंबर कसून तयारीला लागली आहे। 5 राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानं निराश न होता काँग्रेसनं पहिलं पाऊल उचललंय, ते म्हणजे महाराष्ट्रात। 138व्या वर्धापन दिनानिमित्त उद्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल फुंकण्यासाठी गांधी कुटुंबीय प्रथमच एका व्यासपीठावर येत आहेत। है तैयार हम महारॅलीसाठी दिघोरी नाक्याजवळच्या, नागपूरच्या दिघोरी नाक्याजवळच्या 40 एकर परिसरात मोठे मंडप आणि व्यासपीठ उभारल्या गेले आहेत। या व्यासपीठावर तब्बल 600 लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। या महारॅलीसाठी 10 लाख लोकांना एकत्र करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आलंय। काँग्रेसची महारॅली होत असलेल्या मैदानाला भारत जोडो मैदान असे नाव देण्यात आले आहे आणि या तयारीला काँग्रेसचा लोकसभेचा भाजप विरोधात दिलेला एल्गारच म्हणावा लागेल, तोही थेट संघ परिवाराचा राजधानीतून। पहिल्या टप्प्यात कार्यकर्त्यांमध्ये परत एकदा चेतना निर्माण केल्यानंतर जमिनीवर त्याचा फायदा घेण्याचा दुसरा टप्पा म्हणजे राहुल गांधींची यात्रा। त्यावरच आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया परत एकदा आपल्या पोल सेंटरवर।
आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते, राहुल गांधींची मणिपूर ते मुंबई नवी यात्रा काँग्रेसला लोकसभेसाठी फायदा होईल का? एकूण 16,000 मतं युट्यूबवर, 75% लोकांनी होय म्हटलंय, 25% लोकांनी नाही. इंस्टाग्रामवर एकूण 2,500 मतं, 62% लोकांनी होय म्हटलंय, 38% नाही. फेसबुकवर 55% लोकांनी होय म्हटलंय, 45% नाही. एक्सवर 33-67. खरं तर जास्तीत जास्त लोकांना असं वाटतंय की राहुल गांधींच्या या यात्रेमुळे काँग्रेसला लोकसभेसाठी फायदा होऊ शकतो. कर्नाटक जिंकल्यानंतर त्याचं काही श्रेय राहुल गांधींना, त्यांच्या भारत जोडोला दिलं जातं हे असू शकतं, पण तिथे मेहनत करणारेही DK शिवकुमार होते. तेलंगणात सुद्धा निर्विवाद जिंकण्यामागे रेवंत रेड्डींची प्रचंड मेहनत, काटेकोर नियोजन आणि त्याला DK सहित इतरांनी दिलेली साथ महत्वाची होती. भारत जोडो यात्रेचा पक्ष म्हणून काँग्रेसला किती फायदा झाला हा वादाचा मुद्दा असू शकतो, पण यात्रेचा व्यक्ती म्हणून राहुल गांधींना खूप फायदा झाला हे राहुल यांनी त्यानंतर बऱ्याचदा बोलूनही दाखवलं. केल्यानं देशाटन पंडित मैत्री सभेत संचार, शास्त्र ग्रंथ विलोकन मनुजा चातुर्य येतसे फार, हे एक जुनं सुभाषित आहे. या देशाटन केल्याचा, देशभर फिरल्याचा, चांगल्या लोकांशी मैत्री केल्याचा, सभेत संचार केल्याचा काय फायदा होतो हे सुभाषितकारानं लिहिलं आहे. अगदी तसाच फायदा भारत यात्रेमुळे राहुल गांधींना सर्वसामान्यांच्या समस्या, सुखदुःख कळण्यात, हा देश कळण्यात झाला आणि होईलही. त्यातच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला आणि इंडिया आघाडीला यात्रेचा फायदा होईल अशी आशा काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते करत आहेत. त्यांनाही शुभेच्छा, पण त्याबरोबर DK शिवकुमार किंवा रेवंत रेड्डीची मेहनत सुद्धा लागते हे सुद्धा ते लक्षात घेतीलच. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.